दरम्यान बातमी येते शहापूरमधून वैतरणा नदीत 2 जण वाहून गेले आहेत। त्यापैकी एकाला ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आलंय, तर दुसरी व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे। त्याचा शोध सध्या सुरू आहे। काल संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली। दोघे बापलेक हे वैतरणा नदी ओलांडून घरी जात असताना ही दुर्घटना घडल्याचं समजतंय। नदी पार करताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे लहान मुलीला आपल्या खांद्यावर बसून नदीकाठच्या ग्रामस्थांच्या स्वाधीन करण्यात आलं। मात्र नदीच्या प्रवाहात त्या लहानग्या मुलीचे वडील वाहून गेले। दरम्यान कुठलीही पूर्वसूचना न देता धरणाचं पाणी सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। संतप्त गावकरी आज वैतरणा धरणावरती आंदोलन सुद्धा करणार आहेत। फैयाज शेख आपले प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती देतील। फैयाज, नेमकं ही घटना कशी घडली आणि आता शोध कार्य कुठपर्यंत आलंय? काल संध्याकाळच्या सुमारास काही सावर्डे गावातील काही लोक कामानिमित्ताने बाहेर गेले होते व संध्याकाळी परतीच्या टायमाला यांच्याच जोडीला काही साळकरी मुलं देखील होती आणि काही ग्रामस्थ होते। हे नदी वैतरणा नदी ही पार करत असताना मध्य वैतरणा धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग केल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि नदी ओलांडत असताना यापैकी भास्कर पाधीर व रुचिका पवार हे 2 जण वाहून गेले। वाहत जाऊन असताना भास्करने रुचिकाला वाचवले, मात्र जास्त पाण्याचा प्रवाह आल्यामुळे भास्कर हा पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेला आहे। आणि हीच घटना का धरणातील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला नव्हता आणि हा संताप व्यक्त करण्यासाठी सावर्डे ग्रामस्थ सध्या मध्य वैतरणा धरणाच्या ठिकाणी पोहोचले आहेत निदर्शन करण्यासाठी। धन्यवाद फैयाज या सविस्तर माहितीसाठी। आपण हे दृश्य पाहतोच आहोत की संतप्त ग्रामस्थ जे आहेत ते आंदोलनासाठी बाहेर पडले आहेत आणि वैतरणा धरणावरती आज ते आंदोलन करणार आहेत। त्यामुळे त्याच्या आंदोलनाकडे सुद्धा लक्ष राहील। वेळोवेळी आपल्याकडून सविस्तर अपडेट घेत राहा।